फोडणीचं वरण वेगवेगळ्या पद्धतीने केले असताल, खाल्ले असताल. या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचं वरण एकदा नक्की करून पहा. त्यासाठी कढईमध्ये इथे मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग टाकून घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 2 इंचाचे शेवग्याच्या शेंगाचे फोडी किंवा काप असतात ते साधारण 8 ते 10 टाकून घेतलेलं आहे. आणि इथे मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं चवीसाठी पालक टाकून घेतलेलं आहे, मूठभर इतकं पालक. तर इथे आपल्याला हे सगळं तेलामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सुका खोबऱ्याचा खीस इथे मी 2 चमचे टाकून घेतले आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. वरण शिजते वेळेस जे वरच्या साईडला पाणी होतं ते यामध्ये टाकून घेते ग्लासभर इतकं आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चमचाभर सांबार मसाला, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चमचाभर साखर टाकून घेतलेला आहे. 2 चमचे इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर आता या पाण्याला छान उकळी आलं की शिजवलेलं वाटीभर वरण टाकून घेतलेलं आहे. तुरीच्या डाळीचं वरण मी इथे टाकलेलं आहे. यामध्ये फक्त तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, हळद मीठ टाकून घेतलेलं होतं. तर या ठिकाणी आता हे वरण टाकल्यानंतर शेंग छान नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं. 10 मिनिटानंतर वरण तयार. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.